गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. आज आहे शनिवार आणि आज चाललो होतो मी वर्धेला. बघू शकता आपल्या स्वप्नपूर्तीमध्ये एकटा जाऊ. आणि हा आपला आहे सेवाग्राम, आमचा अहमदापूर कांडळी रोड. तर चाललो होतो. आता काल थोडा पाऊस झाला इकडे, म्हणून आता ऊन पण कमी झालं आहे. इकडे शेतीचे कामं सुरू झाली आहे आता पेरणीपूर्वीचे. तुमच्याकडे कसं काय पाऊस आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हा आहे आपला वर्धा सेवाग्राम रोड, बघू शकता. ही आपली स्वप्नपूर्ती बुलेट ट्रेन घेतली आहे. बघांनो, आता आपल्या यूट्यूबला आपले डेली ब्लॉग्स येतील, तर सगळ्यांनी आवर्जून बघत चला आणि सबस्क्राईब करत चला आणि लाईक पण करत चला, कमेंट करत चला. आपल्या ब्लॉगला डेली ब्लॉग्स येतील आपलेवाले. आता सुरू केलं आहे आपण यूट्यूबला ब्लॉग अपलोड करणं. आतापर्यंत करत नव्हतो, पण आता सुरू केलं आहे. तर हे व्हिडिओ आवडतील तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करत चला. यामध्ये आपले फक्त ट्रॅव्हलिंगचे आणि ट्रिपचे व्हिडिओ असणार आहे डेली ब्लॉग्समध्ये. जर ज्यांना आवड आहे आपल्या महाराष्ट्रातले काही धार्मिक स्थळं, हिल स्टेशन बघायची, त्यांनी तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत चला आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, आता पोचलो आहे वर्धेमध्ये, बघू शकता. इकडे आपल्या साईडने आहे जो हा तुम्हाला दिसतोय कस्तुरबा हॉस्पिटल आहे सेवाग्रामचा. इथे खूप दुरून पेशंट येत असते. आणि इकडे सोमवाराचा सेवाग्राम नंतर आपल्याला वर्धा इकडे. आणि इकडे सोमवाराचं सेवाग्रामचे प्रसिद्ध वडे मिळतात. कधी आलात तर इथले वडे नक्की ट्राय करा. आणि आता बघू शकता मित्रांनो, आता आलो आहे सेवाग्रामच्या रेल्वे पुलावरती. हा रेल्वेचा पूल आहे, नॅरो पूल आहे. आणि इकडे सेवाग्राम रेल्वे स्टेशन. इकडे समोरच रेल्वे स्टेशन आहे. आणि मित्रांनो, आता आपल्या वर्धेत पण जुडिओ सुरू झाला आहे, तुम्हाला ते पण दाखवतो. अगदी सेवाग्राम रेल्वे स्टेशनच्या समोरच आहे. हे बघा, हे साईडची जी बिल्डिंग दिसते इथे जुडिओ सुरू झालं आहे. तर या मस्त शॉपिंग करा इकडे. हे बघा, इकडे जुडिओ सुरू झाला आहे नवीनच, आताच ओपन झाला आहे, 1-2 महिने झाले. आणि हे आलो आहे आपण आता RTO जवळ. इथून समृद्धी महामार्ग 8 किलोमीटर आहे. इथूनच समृद्धी महामार्गाला जाता येते. राईट घेतला की हा गांधी चौक आहे. आणि इथून आपण घेतला राईट गांधी चौकातून की हे समोरच RTO ऑफिस. इकडे RTO ऑफिस आहे. हे बघा, हे RTO ऑफिस आहे. तर हा आहे गोपुरी रोड. इकडून आपण नागपूरला पण जाऊ शकतो, पण आपल्याला जायचं आहे आर्वी नाक्यावरती. तर आर्वी नाक्यासाठी आपल्याला इकडून शॉर्टकट पडतो, म्हणून आपण हे आतमधून जातो. आपल्याला राष्ट्रीय माहिती आहे तर, नाहीतर मग तिकडून पण छत्रपती शिवाजी चौकातून पण जाऊ शकतो. कधी वर्धेत आले मित्रांनो तर गोपुरीला एकदा नक्की भेट द्या. पूर्ण गाईच्या आकाराची ते गार्डन बनवलेलं आहे तिथे. आणि सगळं गीताई आणि गीताईचा अर्थ लिहिलेला आहे तिथे. तर एकदा नक्की विजिट करा तिथे. आता चला, तुम्हाला माझं जिथे शिक्षण झालं ते कॉलेज दाखवतो. ते बघा, समोरच जे घुम्मट दिसतंय मोठं, हे न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज वर्धेचं. इथेच माझं BCCA झालं आहे. इथे आधी राहायचो. इकडले कॅन्टीन आहे, कॅन्टीनवर चाय प्यायचो. जुन्या आठवणी खूप आहेत तिथे. ते कॉलेज आहे आमचं. आणि हा मागे सरळ नागपूरला निघतो, नागपूर हायवेला निघतो. आणि इकडे आर्वी नाक्यावरती. तर आता आपण आर्वी नाक्यावरती चाललो आहे. आणि आता बघू शकता, आता पोचलो आहे आपण आर्वी नाक्याला. आर्वी नाका चौक आहे, हा मोठा चौक आहे. इथून आपण पूर्ण वर्धेमध्ये फिरू शकतो, म्हणजे सगळीकडे जाऊ शकतो इथून आर्वी नाक्यावरती. बघा, इथे सुंदर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं स्मारक पण बनवण्यात आलं आहे. आपल्याला जायचं आहे इकडे आता पिंपरी रोडनी. इकडून आपण समृद्धी महामार्गाला आपण जाऊ शकतो. तळेगाव आरवी रोड आहे आणि इकडे बघा आपले पोलीसवाले उभे आहे. तर मित्रांनो आता आपलं काम झालं आहे आणि आपण निघालो आता आपल्या गावाला समुद्रपूरला. बघू शकता आता आहो सेवाग्राममध्ये. सेवाग्रामचं हे महिंद्राचं ट्रॅक्टरचं शोरूम इकडे TVS. आणि आता आपण निघालो आहे गावाकडे. तर मित्रांनो आता निघालो आहे वर्धेवरून समुद्रपूरसाठी. आपल्या गावाला जातोय आणि आता मस्त पावसाचं वातावरण तयार झालं आहे. इकडे वारा पण सुटला आहे आणि आज पाऊस येण्याची शक्यता दिसत आहे. पाऊस आला तर बरंच होईल. बघा आता आलो आहे मित्रांनो मदनी भाट्याला. तर इथून तरी आपलं समुद्रपूर 24 किलोमीटर आहे आणखी. आणि आता थोड्यात पाऊस जर आला तर थोड्याच दिवसामध्ये मस्त इकडे आता हिरवगार रान होऊन जाईल. आता जे तुम्हाला ओसाड पडलेले रान दिसत आहेत ते काही दिवसात मस्त हिरवेगार होऊन जातील. तर आता पोचलोय मित्रांनो तरोडामध्ये. तरोडा गाव आहे. आता तरोडा याच्यानंतर आम्हाला माणगाव लागेल. मग माणगाव नंतर शेडगाव, शेडगाव नंतर आपलं समुद्रपूर. तर हे आहे तरोडा. आता पोचलो आहे मित्रांनो. बघा आता पोचलो आहे माणगावला. इथे मस्त वडा भेटतो. वडा आणि मुंगवडा आणि कढी. तर आता थोडा नाश्ता करून घेतो इथे आणि मग आपल्या गावाला निघू. बघा मित्रांनो आता या वडा आणि कढी खूप फेमस आहे. नेहमी खात असतो आपण. या तुम्ही पण खायला. मित्रांनो आता झाला आहे वडा खाऊन आणि पार्सल पण घेतला इकडे बघा. आणि आता निघालो आहे इथून माणगाववरून. आणि आभाळ बघा किती आलाय. मस्त पावसाचं वातावरण झालंय. आणि आता बघू शकता मित्रांनो आता आलो आहे हे वेणा नदीवरती. माणगावच्या समोर पडते. खूप मोठी नदी आहे बघा किती मोठं पात्र आहे. पावसाळ्यात तर या पुलावरून पण पाणी असते. एवढा पूर येतो या नदीला. इकडे बघा किती पाणी आहे. आणि आत्ता पोचलोय मित्रांनो शेडगावला. शेडगाव चौरस्ता आहे हा. इकडे आता हा आपला 44 नंबर हायवे. इकडे लेफ्टला गेलं की नागपूर कन्याकुमारी. नाही लेफ्टला गेलं की आपलं जम्मू काश्मीर आणि राईटला गेलं की कन्याकुमारी. म्हणजे इकडे नागपूर आणि इकडे चंद्रपूर. तर चला व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा